पुढची एक मोठी बातमी आहे। शरद पवार यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्याची ही दृश्य आपण बघतोय। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी शरद पवार यांच्यावरती उपचार सुरू होते। त्यांना सर्दी, कफ आणि खोकल्याचा त्रास गेल्या काही दिवसांपासून होत होता। अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्याच्या नंतर गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावरती उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। सध्या त्यांची प्रकृती सुधारलेली आहे आणि आता त्यांना रुग्णालयामधून घरी सोडलं जातंय। त्यांना डिस्चार्ज दिला जातोय। तर यानंतर देखील शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे। तर पुण्यामधल्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि सध्या त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यामुळे पुढचे काही दिवस विश्रांतीचा सल्ला देखील त्यांना देण्यात आलेला आहे। पवार साहेब इज डूइंग वेल। हे आता घरी जाणार। ही इज कम्प्लिटली क्युअर्ड फ्रॉम हिज इलनेस। मायनर छातीचं इन्फेक्शन झालं होतं, बट दॅट इज कम्प्लिटली क्युअर्ड। आता एक तासाने ते घरी जाणार, कम्प्लिटली क्युअर्ड अँड व्हेरी हॅपी। तर आताची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। शरद पवार यांना पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयामधून डिस्चार्ज दिला जातो आहे। त्यांच्या प्रकृतीमध्ये आता काहीशी सुधारणा झालेली दिसते। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। शिवानी, गेले 6 दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि आता तब्येतीत सुधारणा झाली आहे। मागचे 6 दिवस त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुण्याच्या उपचार सुरू होते आणि त्याच्यानंतर त्यांना आज अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। खासदार सुप्रिया सुळे देखील त्यांच्यासोबत आहेत। 2 दिवसांपूर्वी त्यांना बरं वाटायला सुरुवात झाली होती। त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसत होती। 2 दिवसापूर्वी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होतं, मात्र सुप्रिया सुळे पुण्यात नसल्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येत आहे। त्या आपण जर बघितलं तर जेव्हा शरद पवार डिस्चार्ज घेऊन खाली आले तेव्हा त्या सगळ्या जे काही आपले माध्यम प्रतिनिधी होते किंवा रुबी हॉलचे जे काही कर्मचारी इथे उभे होते त्यांना त्यांनी हात दाखवला, हात जोडला देखील। आणि अर्थातच आपण सुप्रिया सुळे यांचं मागच्या काही दिवसांचं स्टेटस बघितलं, व्हॉट्सअपचं असू दे किंवा इंस्टाग्रामचं, तेव्हा त्यांनी रुबी हॉलच्या डॉक्टरांचे आभार मानले, ग्रॅटिट्यूड मानल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। सध्या शरद पवारांना रुबी हॉल क्लिनिकमधनं डिस्चार्ज दिला जातोय। 5 दिवस खोकल्याच्या त्रासामुळे त्यांना इथे ऍडमिट करण्यात आलं होतं। अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी अनेक जणांना त्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना इन्फेक्शन झालं होतं, थ्रोट कंजेशन असं त्यांना सांगण्यात आलं होतं डॉक्टरांकडनं। मात्र रुबी हॉलच्या सगळ्या डॉक्टरांनी, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले आणि आज अखेर त्यांना डिस्चार्ज दिला जातोय। शिवानी, धन्यवाद माहितीसाठी। त्यामुळे पुढच्या 4 ते 5 दिवसांनी शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागू शकतात अशा पद्धतीचं अशा माहिती डॉक्टरांनी देखील दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।